हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. हे तू आहेस तर जिने ही हिम्मत केली. मला तर वाटलं होतं की पोलीस वगैरे आले असतील. अरे तुझ्याकडे आहेच काय तुझ्या पोरासनी किडनॅप कराया? अरे असं तर नाही ना की पैशाच्या लोभापायी तू आपल्याच पोरासनी किडनॅप करायचं नाटक केलं असेल. हे तुम्ही खरंच धाडसाचं काम केलंय. योग्य वेळी जर तुम्ही फोन केला नसता तर मुलांच्या जीवाला धोका होता. बाबांनी आम्हाला हीच शिकवण दिली की जेव्हा आपण दुसऱ्यांची मदत करतो तेव्हा देव स्वतः आपली मदत करतो. आता अशा प्रकारच्या छोट्या मोठ्या चालींनी काही नाही होणार. आता आपल्याला काहीतरी नवीनच चाल खेळावी लागणार आहे. हवालदार साहेब, माझा मुलगा कुठे? हा शांत शांत. हवालदार यांच्या मुलांना आण. तू बरा आहेस ना बेटा? हो मी ठीक आहे पप्पा. तुला काही झालं तर नाहीये ना? नाही. तू कुठे गेला होतास? कुठे गेला होतास माझ्या बाळा? कुठे गेला होतास? साहेब, तुम्हा लोकांचे जितके आभार मानावे तितकेच कमी आहे. अहो आभार आमचे नाही, त्या मॅडमचे माना. साहेब, तुम्ही त्यांचं नाव आणि पत्ता द्या. मला त्या देवीला भेटायचंय. तिचं नाव आहे आकांक्षा आणि पूर्ण ऍड्रेस या हवालदार कडून घे. पप्पा तुम्ही पण त्या दीदीचा ऍड्रेस घ्या. आपण पण त्यांना भेटायला जाऊया. जर ती आज नसती तर आपण दोघं नाही भेटलो असतो. हा बेटा, हा आपण त्यांना नक्की भेटूया. पण बेटा त्याआधी आपण घरी जाऊया. तुझी आई कधीपासून तुझी वाट बघते. पहिला आपण आपल्या घरी जाऊया. चल. धन्यवाद साहेब. चल बेटा. तू असं करायला नको होतास आकांक्षा. स्वतःचा जीव धोक्यात टाकायला नको होतास. ताई, तू माझ्या जागी असतीस ना तर तू सुद्धा तेच केलं असतं जे मी केलंय. आकांक्षा, मला माहितीये की तू जे काही बोलतेस ते योग्यच बोलतेस. पण आता तुला दुसऱ्यांऐवजी स्वतःच्या कुटुंबाचा विचार करायला हवा. आपल्या घरच्यांचा विचार करायला हवा. बघ, आता घराची सगळी जबाबदारी तुझ्यावर पडलेली आहे. जर तुलाच काही झालं तर आईचं काय होईल? बाबांचं काय होईल? ताई, मला काहीही होणार नाही. आणि तसंही आपल्याला बाबांनी शिकवलंय ना की कोणीही संकटात दिसलं तर आपण त्याला नेहमी मदत करायला हवी. हो आकांक्षा, पण ही वेळ असा विचार करण्याची नाहीये. बघ आकांक्षा, आता घरच्यांची जबाबदारी तुझ्यावर आहे. बाबांची काळजी तुलाच घ्यायची आहे. आणि तुलाच काही झालं तर मग मीच का? तू पण आहेस. ताई, जितकी काळजी मी घेऊ शकते तितकीच तूही घेऊ शकतेस. नाही आकांक्षा, मी तर आई बाबांना फक्त दुःखच देऊ शकते. तू बघतेस ना आज माझ्यामुळे आईची काय अवस्था झालीये. किती अस्वस्थ आहे ती. नाही बेटा,
तू तुझ्या आईला अगदी चुकीचं समजतेस. माझी तुझ्याबद्दल अजिबात तक्रार नाहीये, कारण तुझ्या बाबतीत जे काही घडलंय त्यात तुझा काहीच दोष नाहीये. हो, मी दुःखी आहे, कारण माझ्या मुलीच्या नशिबात हे दिवस लिहिले असतील याची मला काहीच जाणीव नव्हती. बेटा, मी तुझ्यावर खूप रागावलीये. मला आत्ता भाऊसाहेबांनी सांगितलं की काल तू काय करायला निघाली होतीस ते. काय झालं आई? तू ताईवर रागावलीस का? असं काय करायला गेली होती ती? आकांक्षा, ते काही नाही. बेटा, मी या विचाराने अस्वस्थ होते की माझी शिकवण आणि माझे संस्कार इतके दुबळे होते की माझ्या मुलीच्या वाईट काळात ते तिला आधार नाही देऊ शकले, सावरू नाही शकले. नाही आई, असं काही नाहीये ते. तर मग तृष्णा, यापुढे तू काही असं भलतं सलतं करायचा विचार जरी केलास तरी लक्षात ठेव की तू आपल्या आई बाबांचा अपमान करतेयस. तू त्यांना अख्ख्या जगासमोर चूक ठरवतेयस. आई, तू मला माफ कर. मी यापुढे असं काहीही करणार नाही. मला तर काही समजतच नाहीये. असं काय करायला गेली होती ती काल? काही नाही आकांक्षा, तृष्णाला असं वाटतंय की ती जर आपल्या आयुष्यातनं निघून गेली तर आम्हाला बरंच वाटेल, आपल्याला त्रास नाही होणार. मला माफ कर आकांक्षा. मी असा विचार करायला नको होता. ताई, आम्ही तुला इथे राहायला दिलंय याचा अर्थ असा नाहीये की तुला आम्ही आमच्यापासून वेगळं केलंय किंवा आम्हाला तुझ्या दुःखाची कल्पना नाहीये. ताई, आम्ही तुला इथे फक्त या करता राहू दिलंय कारण हा प्रश्न तुझ्या स्वाभिमानाचा आहे. तुझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले ते खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी. पण ताई, जेव्हा आम्हाला वाटेल ना की तुझं इथे राहणं गरजेचं नाहीये तेव्हा तू कितीही विरोध केला तरी आम्ही तुला इथून परत घेऊन जाऊ. कळलं तुला? तुम्ही दोघी आमचा जीव आहात. तुम्हा दोघींशिवाय आमचं कोणी नाही बेटा, कोणी नाही. सुकन्या आमच्या कन्या. माझा मुलगा बबलू, त्याला कोणी किडनॅप केलं. ओ, बर 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 बर. तुझ्या पोरासनी कोणीतरी किडनॅप केलं या. मग तर त्यांनी खंडणी बी मागितलं असेल. त्याने पूर्ण 30 लाख रुपये मागितले. 30 लाख? अरे काय येडबीड लागलंय का? आता 30 लाख काय छोटी मोठी रक्कम आहे वैर? तुम्हीच तर आहात जे मला इतके पैसे देऊ शकता. मला काय मूर्ख समजतो वैर? आणि तुला वाटतं मी तुझ्यावर विश्वास ठेवीन वैर? तुला काय वाटतं दयाल, तू जे काम केलंय ते दुसरा कोणी करू शकला नसता वय? अरे पैका फेकून तुझ्यासारखी 10 माणसं उभी करू शकतो. माझं काम करून माझ्यावर काय उपकार केलेस वैर? पप्पा पप्पा, हे बघा कार्ड कसं आहे. हे खूप छान आहे बेटा, पण हे कोणासाठी आहे? आकांक्षा ताईसाठी. जेव्हा तुम्ही त्यांना भेटायला जाल तेव्हा तुम्ही माझ्यातर्फे देऊन टाका. नक्की बेटा, नक्की दे. ऐका ना, मी सुद्धा तुमच्या बरोबर येईन. मला तिचे अगदी मनापासून आभार मानायचे, जिने आपल्या जीवावर उदार होऊन बबलूचा जीव वाचवला. ठीक आहे, ठीक आहे, तू पण चल.
पण त्याआधी मला एक महत्वाचं काम पूर्ण करायचं आहे. पहिलं ते काम पूर्ण करतो, मग त्यानंतर आपण त्यांच्याकडे जाऊ. ठीक आहे, जेव्हा जायचं असेल तेव्हा सांगा. चल बबलू. भजन, या उद्या काही खास पाहुणे येणार आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की जरा घराची साफसफाई नीट व्हावी. आणि एक मिनिट. त्याचबरोबर जेवणाचं म्हणशील तर इटालियन जेवण कर. मी कुकला सांगितलंय, पण त्याला काही मदत लागली तर तू मदत कर. मी नंतर बोलते. दयालचा फोन. हॅलो. काय चाललंय मॅडम, कशा आहात? आमची विचारपूस करायला तर तू फोन नाही केलास. मग सरळ सरळ सांगून टाक ना की काम काय आहे. मॅडम, हे बोलून तुम्ही माझं काम अजून सोपं केलं. तसंही मी आता जे बोलणार आहे ते सर्व तुमच्या भल्यासाठी आहे. मॅडम, मला एक सौदा करायचा आहे. असं तर नाही ना की या सौद्याआडून परत धोका? नाही मॅडम, मागच्या वेळी जे काही झालं माझ्या बरोबर, त्यानंतर तो दयाल नाही राहिलो मी. आता हा दयाल कोणी दुसराच आहे. मी खरं बोलतोय मॅडम. मला तुमच्याशी अखेरचा सौदा करायचा आहे. मग ठीक आहे, आम्ही दादांना पाठवून देऊ तुला भेटायला. जे काही बोलायचंय त्यांच्याशी बोल. नाही 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 मॅडम, नाही भाऊ, नाही पती, नाही मुलगा. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये आहे. आणि हो, सौदा पण फक्त आपल्या दोघांमध्येच होणार मॅडम. म्हणणं काय तुझं? म्हणजे हेच मॅडम, जेव्हा तुम्ही मला भेटायला याल, विशंभरला न सांगता यायचं. वाटलं तर ही माझी विनंती समजा किंवा अट. ठीक आहे दयाल, आम्ही तुला भेटायला येऊ, पण याच अटीवर की आपल्यातला करार म्हणून ते सगळे पुरावे माझ्या स्वाधीन करशील. ठीक आहे मॅडम, आणि त्या पुराव्यांची किंमत असेल 10 लाख. आम्हाला मान्य आहे. आता बघा मिस्टर थापर की मल्लिका आपल्या भोवतालचं जाळं कसं छेद देते, आणि तेही कुणाच्या मदतीशिवाय. सुकन्या आमच्या कन्या. मॅडम, मला एक सौदा करायचा आहे. असं तर नाही ना की सौद्याआडून परत धोका? नाही मॅडम, मागच्या वेळी जे काही झालं माझ्या बरोबर, त्यानंतर तो दयाल नाही राहिलो मी. आता हा दयाल कोणी दुसराच आहे. मला तुमच्याशी अखेरचा सौदा करायचा आहे. आज आमच्या सगळ्या समस्यांचा शेवट होईल. पैशाने काहीही विकत घेता येतं. आज दयाल सगळे पुरावे आमच्या हवाली करेल. आता आकांक्षा आणि इन्स्पेक्टर अजय आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही, काहीच नाही. काय झालं तायडे?
आज तर लय खुशीत दिसते. गोष्टच तशी आनंदाची आहे. जर तुम्ही ऐकाल ना तर तुम्ही खुश व्हाल. जर अशी गोष्ट आहे तर लवकर लवकर ऐकव तायडे, कारण लई वेळ झाला अशी चांगली गोष्ट ऐकल्यास. अरे बातमीच अशी आहे की नाही 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 मॅडम, नाही भाऊ, नाही पती, नाही मुलगा. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये आहे. आणि हो, सौदा पण फक्त आपल्या दोघांमध्येच होणार मॅडम. म्हणणं काय तुझं? म्हणजे हेच मॅडम, जेव्हा तुम्ही मला भेटायला याल विशंभरला न सांगता यायचं. वाटलं तर ही माझी विनंती समजा किंवा अट. काय झालं तायडे? बोलता बोलता थांबली कशा पाहिजे? खरं तर दादा, माझी एक इच्छा आहे की तुला सरप्राईज द्यावं. जेव्हा काम पूर्ण होईल ना तेव्हा मी तुला सांगेन. ओके? समजलं तायडे, समजलं. कुठं असं तर नाही ना की तू मला फिरायला बाहेर गावी पाठवती? दादा, जी मदत तू मला केलीस ना तिच्या तुलनेत ही विदेश यात्रा खूप छोटी गोष्ट आहे. आम्हाला वाटलं तर आम्ही आपल्या कंपनीत काही शेअर देऊ शकतो. आपल्या कंपनीचे शेअर? अगं तायडे, ही कंपनी तर आपलीच आहे ना. म्हणजे म्हणजे असं आहे तायडे, तू काय माझ्यापासून वेगळी आहे वय? मी तुझा मोठा भाऊ आहे ना. तुझी कंपनी ती माझी कंपनी एकच गोष्ट आहे ना, म्हणून आपलं म्हटलं. हो, आम्हाला वाटलं की आमची कंपनी तू तुझ्या नावावर करणार. मोठा भाऊ आहे ना तुझा, असं काही बोललो तर उगाच मनाला लावून नाही घ्यायचं. बिलकुल. आजू हे समजा सोडून दे तायडे. तू सांग, झालं काय? दादा, खूप मोठी गोष्ट आहे आणि असं नाही सांगणार आम्ही. त्याकरता आम्ही मोठी पार्टी देऊ आणि मग सांगू. पण दादा, त्याआधी हे काम आम्हाला संपवायचंय. मी लगेच जाऊन येते, मग आपण आरामात गप्पा मारूया. तायडे, जेव्हापासनं त्या दयालनं तुला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तेव्हापासनं तुझा हसरा चेहरा बघायला तडफडत होतो. आज तुझ्या चेहऱ्यावर हसू बघून लय बरं वाटलं. तायडे, एक गोष्ट लक्षात ठेव, कोणत्या बी संकटाला तुझ्या पात्र पोहोचण्या अगोदर तुझ्या या दादावर येऊन धडकावं लागल. जोपर्यंत म्या जिथं आहे तुझ्या कोणी बी केसाला धक्का नाही लावू शकत. दादा, तशीही तू मला खूप मदत केलीस आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तायडे, ते तू खर्चासाठी काय पैक देणार होतीस, विसरलीस बहुतेक. अरे हो, बोलण्याच्या नादात आम्ही विसरूनच गेलो. एक मिनिट, हे घे दादा, पूर्ण 50,000 आहेत आणि कमी पडले तर पुन्हा सांग. तसही थँक्यू सो मच. तुझ्याशिवाय कोणतंही काम अशक्य होतं, सगळंच अशक्य वाटत होतं. पण तू मला किती आधार दिलायस हे मी कधीच विसरू शकत नाही. चल, उशीर होतोय, नंतर बोलूया. थँक्यू. काळजी घे. अगं तायडे, हे तर काय बी नाही, तू तर तुझ्या पोतडीतच साप पाळलायस. सुकन्या आमच्या कन्या. ही मल्लिका अजूनपर्यंत का नाही आली? तिने आपला विचार तर बदलला नसेल ना? दयाल, कशा आहात मॅडम तुम्ही? आमची विचारपूस सोड, कामाचं बोल. पुरावा कुठे? आणलाय मॅडम. गुड. मॅडम, ते माझे पैसे. आम्ही दिलेला शब्द नाही विसरत. तू जितकी रक्कम मागितलीस तेवढी आम्ही घेऊन आलोय. मॅडम, एकदा दाखवली असती तर. तुझ्यात आणि माझ्यात हाच फरक आहे दयाल. तू दिलेला शब्द विसरलास, पण आम्ही आमचा शब्द नाही विसरत. इच्छा असेल तर बघ,
पुरावा. हा घ्या तुमचा पुरावा. एक गोष्ट कळली नाही दयाल. ज्या पुराव्याकरता तू आमच्याशी सौदा केलायस त्या सौद्याबद्दल तर आम्ही आधी बोललो होतो. त्यावेळी तू पुरावे द्यायला नकार दिला होतास. मग आज अचानक तू तुझा विचार कसा बदललास? मॅडम, जोपर्यंत आपली माणसं आपल्याला धोका नाही देत तोपर्यंत स्वप्नांच्या दुनियेत असतो. एक अशी दुनिया जिथे तो सर्वांना आपलं समजतो आणि जेव्हा आपलाच कोणी आपल्याला दगा देतो तेव्हा नात्यामधलं सत्य आपल्या समोर येतं. तुम्ही असं समजा की असंच काही माझ्या बरोबर झालंय. सारं सत्य मला माहीत झालंय. मला सर्व कळलंय. आम्हाला नाही कळलं. तुम्हाला कळणारही नाही. ठीक आहे, राहू दे. तुमच्या विरोधात जितके पण पुरावे होते ते सर्व तुम्हाला मी दिले. पण हो, अजूनही एक पुरावा आहे जो तुमच्याकडे नाहीये. तो यासाठी तो पुरावा माझ्याकडे पण नाहीये. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या